निवडणुकीच्या प्रचाराला आता रंगत चढायला सुरुवात झालेली आहे। सध्या आपण ब्रह्मपुरी मतदारसंघामध्ये आहोत, ज्या ठिकाणी राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि दिग्गज काँग्रेसी नेते जय विजय वडेट्टीवार यांना भाजपचे कृष्णा सहारे आव्हान देत आहेत। कृष्णभाऊ, विजय वडेट्टीवार आजच्या तारखेमध्ये ज्याला म्हणतो की मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून भविष्यात त्यांना प्रोजेक्ट केला जात आहे, अशा एका दिग्गज नेत्याविरोधात तुम्ही निवडणूक लढताय। काय कशा प्रकारची फाईट आहे ते बघताय तुम्ही? ते स्वप्न कशा पद्धतीने पाहतात हेच मला माहित नाही, कारण इथला जर क्षेत्राचा विकास म्हणला तर शून्य विकास आहे। इथले रस्ते बरोबर नाहीत, रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता, अशा प्रकारची स्थिती आहे। आणि इथं जे अनेक वाममार्गाने रेती तस्करी असेल किंवा दारूच्या माध्यमातून पैसा कमावलेला आहे, तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। फक्त ते निवडणूक पैशाच्या भरोश्यावर लढत आहे। माझी निवडणूक आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे। धनशक्ती ही त्यांच्याकडे असली तरी जनशक्ती ही माझ्याकडे आहे, श्रमशक्ती माझ्याकडे असल्यामुळं निश्चित येणाऱ्या 23 तारखेला गुलाल आपला उधळणार आहे। अजून एक विषय जो या निवडणुकीत चर्चेला जातो आहे तो म्हणजे कुठेतरी अल्पसंख्यक ओबीसी विरुद्ध बहुसंख्यक ओबीसी अशी ही लढाई होत आहे का? माझ्यासोबत तर संपूर्ण समाज माझ्या पाठीमागे आहे। म्हणजे मी एकट्या समाजाच्या भरोश्यावर ही निवडणूक लढत नाही, तर बहुजन समाजाच्याच माध्यमातून येणाऱ्या मतदाराच्या भरोश्यावर मी निवडणूक लढत आहे। त्याच्यामुळे सर्वांचा आशीर्वाद मला प्राप्त होत आहे आणि तो आपण पाहिलेले आहात। धन्यवाद। तर कुठेतरी ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे असं कृष्णा सहारे यांचं म्हणणं आहे। सोबतच जे मतदार आहे सगळ्या समाजाचे ते माझ्या सोबत असल्याचा आवाज आहे कृष्णा सहारे करत आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।